नमस्कार मित्रांनो, मी अजय पवार तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना नवीन जी आर आला आहे दिनांक 28 जून 2024 रोजी. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये फॉर्म कसा भरायचा, ऑनलाईन अर्ज कुठे करायचा, अपात्र आणि पात्र कोण उमेदवार राहणार आहेत, या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर चला व्हिडिओ सुरू करूया आपण. आणि जोही ह्या योजनेमध्ये पात्र ठरेल त्याला महिन्याला 1,500 रुपये 1,500 रुपये मिळणार आहे. तर चला व्हिडिओ सुरू करूया. योजनेचे उद्देश राज्यातील महिला व मुलांना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे, राज्यातील आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, महाराष्ट्रातील महिलांना व मुलांना सशक्तीकरणास चालना मिळणे, महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य व पोषण स्थितीत सुधारणा करणे. ओके, तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की याच्यामध्ये तुम्हाला उद्देश काय आपल्या योजनेचं आणि या योजनेचे जे लाभार्थी आहे त्यांचं वय 21 ते 60 दरम्यान असले पाहिजे. ओके, महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोट, परित्यक्त्या आणि निराधार महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. ओके, योजनेच्या लाभार्थीची पात्रता काय असली पाहिजे या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे त्यांनी. लाभार्थी महिला महाराष्ट्र योजनेचे म्हणले लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोट, परित्यक्त्या आणि निराधार महिला. किमान वयाची अट 21 वर्ष पूर्ण व कमाल वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत. ओके, याच्यामध्ये कागदपत्र काय लागणार आहे याच्याबद्दल आपण बघूया आता. योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज, लाभार्थ्यांचं आधार कार्ड, महाराष्ट्राची राज्याची अधिवासी प्रमाणपत्र म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये डोमेसाईल पण पाहिजे, महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला, समक्ष प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंबीय प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला. ओके, आणि तुमचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते 2.5 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे. म्हणजे 2.5 लाख असलं तरी चालेल, पण त्याच्यापेक्षा जास्त नको. बँक खाते पासबुक पहिल्या पानाची छायाचित्र, पासपोर्ट, आधार कार्ड, फोटो, रेशन कार्ड, सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याचे हमीपत्र बाबत. म्हणजे हमीपत्र पण पाहिजे तुम्हाला याच्यामध्ये. योजनेच्या अटी शर्ती पालन करण्यासाठी हमीपत्र. अजून या योजनेमध्ये काय दिलं आहे, लाभार्थी रकमेचे विवरण म्हणजे प्रत्येक पात्र महिलेच्या तिच्या स्वतःच्या आधार कार्ड लिंक केले थेट म्हणजे डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये ते पैसे जमा होतील. ओके, बालविकास अधिकारी कार्यालयातील रक्कम जमा केली जाईल. हे जे पैसे असणारे डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. आणि याची जी शेवटची तारीख आहे म्हणजे 1 जुलैपासून ते सुरू होणार आहेत फॉर्म भरणे आणि 15 जुलैला शेवटची तारीख आहे. म्हणजे 1 जुलै ते 15 जुलैच्या दरम्यान तुम्ही फॉर्म भरून टाका. आणि हा फॉर्म तुम्ही ऑनलाईन सेतू केंद्रात पण भरू शकतात. ऑनलाईन कोणत्याही ई सेवा केंद्रातही भरू शकतात. जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.